माफ करा, फोन आल्यामुळे व्हिडिओ व्यत्यय आला। मी आपल्यासमोर मुद्रा साजरा करतो। माझा मित्र निवेदक किरण टेकवडे लिहितो, मुजरा कुणाला करायचा, मुजरा कुणाला करायचा, मुजरा राज मुजरा राज मुजरा, शिवरायांच्या दखनला दखनच्या मातीला, मातीच्या सह्याद्रीला, अरे सह्याद्रीच्या कडकड किल्ल्यांना मुजरा, मुजरा राज मुजरा, पुऱ्या बारा मावळांना 18 पगड जातींना, जातीच्या रीतींना, अरे भवानीच्या जगदंबेच्या भूत्यांना मुजरा, मुजरा राज मुजरा, जाधवांच्या कन्येला भोसल्यांच्या सुनेला, स्वराज्याच्या जननीला, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना मुजरा, मुजरा राज मुजरा, शिवशंभूच्या घोड्यांच्या टापांच्या खेपांना, अरे मोगलाच्या दोन्ही बापांना मुजरा, मुजरा राज मुजरा, साजरा आहे आपल्याला शाहीर प्रवीण फैसेचा मानाचा मुजरा। मुठभर मावळ्या घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला, हे मुठभर मावळ्या घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला, अफजल खान काय त्यानं सिंहाला भिडला, तर तो मुजरा मी जिजामातेला, वीर शिवबा संभाजी राजाला, मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला, मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला, खान काय त्यानं सिंहाला भिडला, मुजरा मी जिजामातेला, हे वीर शिवबा संभाजी राजाला, मुजरा मी जिजामातेला, वीर शिवबा संभाजी राजाला, हिंदवी स्वराज्य स्थापन केले, लढते मावळी राष्ट्रातून केले, लढते मावळी राष्ट्रातून केले, रणी मैदानी झुंजला कधी मागे नासरला, रणी मैदानी झुंजला कधी मागे नासरला, कधी आला जरका मोर चारी मुंड्याची सगळ्याला, करतो मुजरा मी जिजामातेला, हे वीर शिवबा संभाजी राजाला, करतो मुजरा मी जिजामातेला, वीर शिवबा संभाजी राजाला, करतो मुजरा मी शिवबा संभाजी राजाला, शिवबा सोबत सिंहासनात वाकून मुजरा त्याला केला त्रिलोकात, वाकून मुजरा त्याला केला त्रिलोकात, असा राजा होणे नाही, शूरवीर होणे नाही, असा राजा होणे नाही, शूरवीर होणे नाही, शिवाच्या जोडी सारखी जोडी शोधून गावणार नाही, करतो मुजरा मी जिजामातेला, हे वीर शिवबा संभाजी राजाला, मर्द मराठाची पोलादी जाते, दणकाय समजमते तलवारी कपाते, दणकाय समजमते तलवारी कपाते, दणकाय मर्द मराठाची शान त्याचा राखू आम्ही मान, मर्द मराठाची शान त्याचा राखू आम्ही मान, शिवबाचा अभिमान राहुल प्रतीच्या गाण्यातून, करतो मुजरा मी जिजामातेला, वीर शिवबा संभाजी राजाला,
छत्रपती शिवाजी महाराज की। आज माझ्या साथीला जे साथीदार लाभले ते माझं खूप मोठं भाग्य आहे। रायगड भूषण ही पदवी ज्याने आपल्या ढोलकीच्या कलेवर प्राप्त केली आहे असा आमचे मित्र पुंडलिक मोरे यांचा सुपुत्र तेजस मोरे याची साथ मला आज ढोलकीसाठी लाभते हे माझं मी भाग्य समजतो। असे मोठे कलाकारांची साथ मला नेहमीच लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ज्या आमचे मित्र पुंडलिक मोरे यांनी त्यांच्या मुलांना लहानपणापासून या संगीत कलेचं बाळकडू पाजलं, स्वतः भजनाची आवड असून ते स्वतः ढोलकी वादक आहेत आणि आपल्या मोठ्या मुलाला त्यांनी रायगड भूषण मिळेपर्यंत जे कलेचं ज्ञान त्याला दिलंय आणि दुसरा मुलगा त्यांचा सौजस मोरे हा फक्त वय वर्ष 11 असून तो स्वतः उत्कृष्ट पेटी वाजून गाणं म्हणतो। असं बाळकडू आपल्या मुलांना देणारे आमचे मित्र यांची या तिघांची मला साथ लाभली त्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानतो। आणि अशाच माझ्या रायगड भूषण बालमित्राची ढोलकीचा तोडा मित्रांनो, चाळ किंवा घुंगरू म्हटलं की सगळ्यांची पावलं वळतात। कुणीकडं तुम्हाला वाटत असेल लावणी, लावणी नाही, बऱ्याच लोकांची पावलं वळतात आपल्या ऊसाच्या रसाकडे, तिथे पण घुंगरू असतं ना। पण खरं म्हणजे घुंगराची हा संबंध लावणीशी जास्त जोडलेला आहे। तर अशी लावणी म्हटली की ढोलकी आली आणि या ढोलकीला लावणीला जगभर प्रसिद्ध करण्यासाठी ज्या ढोलकीने साथ दिली अशा ढोलकीचा तोडा आपल्या समोर सादर करतोय तेजस।
कसा वाटला आमच्या रायगड भूषण मित्राचा ढोलकीचा तोडा आपल्या कमेंट्स मधून नक्की कळू द्या. जशा स्त्रिया, जसे माझे शिवाजी महाराज, शंभूराजे, असंख्य मर्द मावळे असे शूरवीर सेनानी माझ्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले, त्याचप्रमाणे 1857च्या उठावामध्ये मर्दानी झाशीच्या राणीने पण आपलं शौर्य गाजवलं आणि आपली झाशी मेरी झाशी नाही दूंगी असं ठाणकावतीने इंग्रजांना सांगितलं. त्या झाशीच्या राणीचा सोहळा माझी मुलगी बादशाहिरा शर्वरी पंचे आपल्या समोर सादर करते. अजान राणी प्रदीर्घवाणी वाऱ्याच्या कानी, अजान राणी प्रदीर्घवाणी वाऱ्याच्या कानी, अरे पोर पाठीशी बांधून लढली झाशीची राणी सादर करते शर्वरी पंचे. मागे जा. ठीक आहे. केलं द्या पांढरी साहेब. सहा पांढरी साहेब. ओम नमो श्री जगदंबे. ओम नमो श्री जगदंबे.
इंग्रजांची लढा देऊ न इंग्रजांची नहीं दूंगी रानी रानी हाजी गर्दनी रानी रानी हाजी गर्दनी रानी रानी हाजी टांगी घातला तो पकडविला बाळ पाठीला मारली कास हो घोड्याला मारली कास हो घोड्याला मारली कास हो घोड्याला राजधानी हो दुंदराला राजधानी हो दुंदराला धन्यवाद. आमच्या बालशाहिराचा झाशीच्या राणीचा माझ्या तिने सादर केलेला झाशीच्या राणीचा पोवाडा
मित्रांनो, मित्र जोडावेत. आत्ताच काही दिवसापूर्वी फ्रेंडशिप डे होऊन गेला. त्यानिमित्त मित्र जोडावेत माझ्या शिवाजी महाराजांसारखे, ज्यांच्या साथीने जग जिंकता येतं आणि हे स्वराज्य उभा करता येतं. मैत्री टिकवावी संभाजीराजांसारखी. का? ज्यांच्या बरोबर मरताना सुद्धा भागीदारी करता येते. कवी कलश यांनी सर्वात प्रथम संभाजी महाराजांवर जी शिक्षा अंमलबजावणी व्हायची ती कवी कलशांच्या अंगावर व्हायची. अशी मैत्री असावी माझ्या शंभूराजाची आणि कवी कलशांसारखी, शिवाजी राजासारखी, तानाजी सारखी, शिवाजी महाराज बाजी प्रभूंसारखी, शिवाजी महाराज येसाजी कंक सारखी, असे असंख्य मावळे शिवाजी महाराजांनी तयार केले. म्हणून माझा महाराष्ट्र घडला आणि हे स्वराज्य घडलं. माझे गुरुस्थानी असलेले शाहीर हिंदूराव लोंढे म्हणतात, मार शाहिरा थापड फावर, मार शाहिरा थापड फावर तुझी घुमू देतात, अरे मार शाहिरा थापड फावर तुझी घुमू देतात, चळा चळा कापतील शत्रू, ऐकून तुझे वीरगान, ऐकून तुझे वीरगान. माझ्या लेखणीतून शंभू महाराजांवरचं गीत मी प्रयत्न केलाय, तो आपल्या समोर सादर करतो. मी प्रयत्न केलाय. माझं काय चुकलं असेल तरी आपण कमेंट्स मधून कळू द्या. संभाजी महाराजांचं माझं पहिलं गीत मी लिहिलेलं मी आपल्या समोर सादर करतोय. एक मावळा शाहिरी, एक मावळा गातो शाहिरी रायगड किल्ल्यावर, आणि औरंग्याला गाडणारी, औरंग्याला गाडणारी शंभूची तमसे रे, औरंग्याला औरंग्याला आणि औरंग्याला अरे गाडणारी, औरंग्याला शिवसूर्य तो जन्मला किल्ले पुरंदरावर, औरंग्या पडवी उरे देवा लुटले बुऱ्हाणपूर, औरंगजेब ऊर बडवत होता. जेव्हा माझ्या शिवाजीराव महाराजांनी आपल्या वडील शिवाजीराजांनी जशी सुरत लुटली होती, मुघलांच्या त्यांच्या टेरिटरीमध्ये असं म्हणता येईल, मुघलांच्या हद्दीमध्ये जाऊन सुरत लुटून आली, तसंच माझ्या शंभूराजांनी आपल्या शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत मध्य प्रदेशमध्ये असलेलं बुऱ्हाणपूर जे स्वराज्यापासून भरपूर लांब होतं हे लुटलं. औरंग्या बडवी अरे चिक्कदेवरायाची जिरवली हो, चिक्कदेवरायाला दक्षिण स्वारीमध्ये तिथे जाऊन जिरवली त्या चिक्कदेवरायाची. कोणतं ठिकाण होतं? ठिकाण ते मंगरुळ, ठिकाण ते मंगरुळ. औरंग्याला अरे गाडणारी, औरंग्याला गाडणारी तुझी समजे, औरंग्याला गड्यात घालून हाते मोजले वाघाचे दाते, गड्यात घालून हात मोजले वाघाचे दाते, धर्मशास्त्र काव्य पंडित शिवसईचा दोस्त, अरे कबर खोदली औरंग्याची हो, कबर खोदली औरंग्याची
भूमीवर महाराष्ट्र भूमीवर आणि औरंग्याला गाडणारी अरे औरंग्याला माझ्या शंभूराजाची श्री सखी रात्री जयती येसूबाई यांच्यावरचा कडवं मी सादर करतोय. पिलाजी चिरक्यांची ती पूर पिलाजी चिरक्यांची ती पूर त्यागमूर्ती ही खरोखर 27 वर्ष औरंगजेबाच्या कैदेमध्ये जिने आपलं आयुष्य घालवलं अशी माझी श्री सखी रात्री जयती शंभूराजांची राणी येसूबाई त्यागमूर्ती ती खरोखर राजरक्षणासाठी हे जगदंबा अवतार सखी रात्री जयती आणि माझ्या शिवाजी राजानं तुला मुख्यार पद दिलं होतं. स्वतःची राणी सोयराबाई असणारी येसूबाईंना दिलं होतं. त्यांचं कर्तृत्व पाहून श्री सखी रात्री जयती उमटवली मोहरे आणि औरंग्याला ते गाडणारी औरंग्याला गाडणारी संभाजी महाराज की. मित्रांनो, आई वडील ते झाड आहे जे फळ जरी देत नसलं तरी ते आपल्या सावलीमध्ये आपल्या लेकरांना वाढवतात आणि त्यांचं संगोपन करतात. या जगाच्या उन्हापासून आपल्या सावलीमध्ये त्यांचं संरक्षण करतात. म्हणून आपल्या आई बापाला सांभाळा. आजकाल वृद्धाश्रम खूप उघडायला लागलेत. माझ्या शेतकऱ्याची आई कधी वृद्धाश्रमात जात नाही. आजकाल शिकलेल्या लोकांच्या आई आणि वडिलांना वृद्धाश्रमाचं वाट पाहायला लागते. ज्या आई वडिलांनी आपल्या कष्टाच्या घामाच्या पैशाने आपल्या मुलांना शिकवलेलं असतं परदेशात जातात आणि आपल्या आई वडिलांना विसरतात. काही काही अशी उदाहरणं आहेत की आपल्या आई वडिलांच्या अंत्यसंस्काराला देखील येण्याचे वेळ नाही अशा लेकरांना. काय अशा आई वडिलांनी काय करायचं असली लेकरं जर त्यांच्या पोटी जन्माला आली तर आपल्या आई वडिलांना सांभाळा. देव हा पहिला आपले आई वडीलच असतील त्यांच्या चरणी. हे माझं गीत आता पुढचं मी आपल्यासमोर सादर करतो. त्याच्यात एक गोष्ट सांगतो. एका शाळेतील मुलांसाठी निबंध स्पर्धा भरलेली असते फादर्स डे निमित्त आणि भरपूर मुलं निबंध भरपूर 4-4 मोठ्या मोठ्या पानांचा लिहून आणतात. पण एक मुलगी लिहिते फक्त 4 ओळींचा निबंध लिहिते आणि तिला पहिलं बक्षीस मिळतं. काय लिहिलं असेल त्या मुलीने? ती म्हणते बाबा. बाबा म्हणजे फार वेगळे काहीच नसते. बाबा म्हणजे फार वेगळे काहीच नसते. फक्त शर्ट आणि पॅन्ट घालणारी दुसरी आईच असते. अशा माझ्या अण्णांचं स्मरण करून पुढचं गीत मी आपल्या समोर सादर करतो. तर माझी सर्व माझ्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपला हा संदेश आपल्या मार्फत आणि या माध्यमातून एक सांगायचंय. जर प्रत्येक घरामध्ये जाणारी सून जर त्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांप्रमाणे मानायला लागली तर हे वृद्धाश्रमाचं जे पेव फुटलंय ते बंद होईल आपल्या भारत देशातून. तर पुढचं गीत आम्हाला साथीदार म्हणून लाभलेले पुंडलिक मोरे यांचा छोटा चिरंजीव स्वर सम्राट आमचा सौजश मोरे गवळण आपल्या समोर सादर करेल. गवळणीचे बोल आहेत. कैसी जाईन मीरे घरी आवरी आपली बासरी. कृष्णाला राधा विनवते, गवळण विनवते, तुझी बासरी आवर नाही तर मला घरी जाता येणार नाही.
हरी हरी अशी गवळण ऐकून तुम्हाला घरी जावंसं वाटेल का? घरीच आहात म्हणा सगळे, पण आमचा कार्यक्रम सोडून जावंसं नक्कीच वाटणार नाही. अशी गवळण कैशी जाऊ मी रे घरी, सौजसने त्याच्या गोड आवाजात सादर केलेली आहे. या पुढचं गीत त्याआधी एक मी कविता सादर करतो आपल्या समोर. आपल्या गावगाड्यामध्ये जुनी जी गावाची आपुलकी होती, प्रेम होतं, जे एकत्र येऊन सगळे करायचे, ते आता प्रेम कुठेतरी या राजकारणामुळे, गल्ली गल्लीत राजकारण झाल्यामुळे कमी झालेलं आहे. आणि गाव जो एकत्र होता, खूप छान कविता आहे, त्याचे कोण कवी आहेत ते माहित नव्हतं, आंतरजालावर मला मिळालेली मी आपल्या समोर सादर करतो. बदलली सर्व माणसे बदलले सारे गाव, बदलली सर्व माणसे बदलले सारे गाव, उरले फक्त गावचे सांगण्यापुरते नाव. कधी कधी वाटतात बालपणीच्या आठवणी, कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी, अजूनही मनात घोळतात प्रेमळ माणसे जुनी. पण आता गाव वाटते खूप खूप परके, पण आता गाव वाटते खूप खूप परके, राहिले नाही आता ते आपले मागच्या सारखे. पूर्वी इथे असायची माणसा माणसात ओढ, पूर्वी इथे असायची माणसा माणसात ओढ, इथल्या पाहुणचाराला जगात नव्हती तोड. आता भरले आहे नसा नसात राजकारण, आता भरले आहे नसा नसात राजकारण, बोलावे तरी कुणाशी आपल्याच तोऱ्यात प्रत्येक जण, आपलेच ओढतात इथे आपल्याच माणसांचे पाय.
आपले जोडतात इथे आपल्याच माणसांचे पाय. जर आपल्या माणसांनी साथ दिली तर आपला मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही मागे राहणार नाही. पण आपल्याला तो कलंक आहे शिवाजी महाराजांना. पण आपल्याच माणसांनी सर्वात जास्त लढाया शिवाजी महाराजांच्या मराठी सरसेनापतींबरोबर झालेल्या आहेत, जे वतनदारीसाठी लाचार होते. म्हणून आपलेच ओढतात इथे आपल्याच माणसांचे पाय. मग परक्यांनी ओढले तर त्यांचा दोष काय? तरी सुद्धा वाटते जावे अजूनही आपल्या गावी. तरी सुद्धा वाटते जावे अजूनही आपल्या गावी. जुन्या घरात एखाद्या परत आपुलकी शोधावी. अशा माझं गाव, प्रत्येकाला आपल्या गावी जावं असं वाटतं. माझ्या खंडोबाचं गाव म्हणजे जेजुरी. सोन्याची जेजुरी, गडाला 9 लाख पायरी. अशा जेजुरीचं आदरणीय माझे गुरुवर्य देवानंदजी माळी यांचा पुत्र पृथ्वीराज माळी यांनी पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर पसरवलेलं आणि आत्ताच जवळजवळ 25 लाखाच्या वर व्ह्यूज झाले असं हे गीत लगबग लगबग माझ्या रायाची, जे शाहीर विलास अटक यांनी लिहिलेलं आहे. आणि माझे मित्र युवा शाहीर रामानंद उगले यांनी ते त्यांच्या YouTube चॅनेलवर टाकून त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आपल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचा. ते गीत माझी मुलगी शाहिरा शर्वरी फणसे आपल्या समोर सादर करते. लगबग लगबग माझ्या रायाची. चालू कर शर्वरी फक्त. लगबग लगबग माझ्या रायाची. भले भले. लगबग लगबग माझ्या रायाची. गड जेजुरी जायाची. गाडी घुंगराची गाडी घुंगराची आहे थोरल्या भायाची. भंडारी
कशी वाटली लगबग जेजुरीला जायची? सह्याद्रीच्या छातडावर नाद मराठी गाजे, सह्याद्रीच्या छातडावर नाद मराठी गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आगोकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आगोकतो वाघ मराठी माझा. अरे औरंग्याचा बाप होता रणवीर शिवाजी राजा, रणवीर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या शिवाजी राजाचा पोवाडा आमचे मित्र युवाशाही संतोष साळुंके यांनी जो सादर केला आणि ज्या माझ्या राजाचं गुणगान गात संगीत सम्राट झाले, प्रथम पारितोषिक मिळालं, असा पोवाडा मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. धन्य धन्य शिवाजी शूर. शिवाजी राजांना पकडण्यासाठी विजापूर दरबारात पैजेचा विडा मांडण्यात आला आणि बडी बेगम बोलली, उसने अजमते शाही को ललकारा है, कोई है जो उस काफर शिवा को हमारे सामने ला सके, जिंदा या मुर्दा. साऱ्या दरबारात भयान शांतता, स्मशान शांतता. बड़ी बेगम पुन्हा गरजली, कौन है वो नाराए तकबीर बुलंद करने वाला मुजाहिद जो शिवा का नामो निशान मिटा सके. एवढ्यात एक सैतानी आवाज सुनला, मैं लाऊंगा शिवाजी को, शिवा दखन का शिवा. असं म्हणून अफजल खान निघाला. कसा? केसरी गुहे समीप मस्त हत्ती चालला, केसरी गुहे समीप मस्त हत्ती चालला. मराठ्यांच्या सिंहाला पकडण्यासाठी लांडगा आला होता. खान चालला पाठ सैन्य मागुते, पाठ सैन्य मागुते, पाठ सैन्य मागुते. उंट हत्ती पालक्याही रांग लांब लांब, तीही रांग लांब लांब. काटा मारा टोळ झाड ही निघे स्वतंत्रता गिळायला, स्वतंत्रता गिळायला. आणि हे स्वराज्य गिळायला आलेल्या टोळधाडीने काय केलं? हाकार माझवला देवाच्या साडी, हाकार माझवला देवाच्या साडी. कधी धारच्या अबजले, कधी धारच्या आणि अखेर शिवाजी राजांची आणि अफजल खानाच्या भेटीची जागा ठरली. कुठं? प्रतापगडाच्या पायथ्याशी. आसाहेब जिजाऊंनी आई जगदंबेला साकडे घातलं. आई जगदंबे, माझ्या लेकराला बळ दे. त्या 32 जाताच्या पोकळाचं मुंडकट छाटण्याचं बळ माझ्या जगदंबा मातेने, भवानी मातेने, प्रतापगडच्या भवानी मातेने माझ्या शिवशंभूला दिलं. म्हणूनच शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला. कसा? महाराजांनी ठरल्याप्रमाणे श्यामेण्याच्या दारात
शिवाजी महाराज गेले. महाराजांनी अफजल खानाकडे बघितलं. अफजल खानाने महाराजांकडे बघितलं. अफजल खान काय म्हणतोय? आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आणि खानानं काय केलं? आलिंगन दिलं राजाला. त्याच्या उदराला म्हणून खान अशा समयाला पंडा उभा ठाकला. शिवावरी वार करण्याला हात उचलला. मला होते बाजूला चपकन वार केला. पंडा असा उडविला. आता सुटून पडला होता दिवा म्हणून शिवबा होता दिवा म्हणून शिवबा. आम्ही शिवबाचे जाहीर शाहीर कल्याण करी कवना. शाहीर कल्याण करी कवना. शाहीर प्रवीण गातो इतिहास. प्रवीण खंडे तुमचा शाहीर पांडेवाडी माझं गाव. प्रवीण खानचं तुमचा शाहीर सातारा करे. पांडेवाडी गावी जन्मला. पांडेवाडी गाव आई नटनगरात हे पांडव गड पायथ्यात. झळकला हिरा महाराजा. छत्रपती शिवाजी महाराज की. संबंध हिंदुस्थानात परकीय आक्रमणापासून वाचवणारा फक्त महाराष्ट्र होता. दिल्लीच्या तख्ताला वाचवणार शेवटचं युद्ध पानिपतावर झालं, ज्यामध्ये 1.5 लाख बांगड्या फुटल्या. आपल्या मराठ्यांनी तेव्हापासून भारत देशाचं रक्षण केलेलं आहे. ही आपली परंपरा आहे. शिवाजी राजांची, संभाजी राजांची परंपरा आहे. पण आज त्या महाराष्ट्राची गडलक्ष्मी, ज्या गडलक्ष्मीमुळे आपलं महाराष्ट्र स्वराज्य वाढलं आणि तेच पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळात आणि शिवाजी महाराजांचे, शंभू महाराजांचे पुत्र शाहू महाराजांच्या काळात ते नर्मदा पार करून पलीकडे गेलं. असं माझं स्वराज्य, ते गडलक्ष्मी होती, ती परकीयांच्या पायात पडली आणि 1818 पासून इंग्रजांचं राज्य आलं. त्या गडलक्ष्मीला आपण आजही दुर्लक्षित करतोय. ती गडलक्ष्मी माझ्या शिवाजी राजांचं खरं स्मारक
हे त्या अरबी समुद्रात होणाऱ्या पुतळेच नसून माझा रायगड, माझा राजगड, माझा तोरणा अशा किल्ल्यांवर आहे. माझ्या राजांची समाधी देखील असा एकच राजा आहे ज्याचा जन्म किल्ल्यावर झाला आणि मृत्यू देखील किल्ल्यावर झाला, माझा शिवाजी राजा. त्यांचं स्मारक बनवायचं असेल तर आपल्या महाराष्ट्रातले 350 किल्ले जे स्वराज्यामध्ये होते त्यांना पूर्वीसारखं वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आमचं सह्याद्री प्रतिष्ठान आदरणीय सर श्रमिक गोजमगुंडे यांनी स्थापन केलेलं आणि आमदार केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चाललेलं आहे. असंख्य किल्ल्यांना दरवाजे आणि तोफांना तोफगाडे बसवून स्वच्छतेचं काम, या किल्ल्यांच्या संवर्धनाचं खरं काम माझं सह्याद्री प्रतिष्ठान करतंय. अशा सर्व माझ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांना या शाहिराचा मानाचा मुजरा. तसेच दुर्गवीर प्रतिष्ठान, माझा मित्र सुनील शिंदे आणि इतर आमच्या मावळ्यांनी स्वराज्याचे वैभव नावाचं आमचा ग्रुप तयार केला ज्याचं माणिकगडावर आम्ही संवर्धनाचं काम करतोय. अशा सर्व आपल्या उपस्थित सर्व मावळ्यांना आणि रणरागिरींना या कार्यामध्ये सहभागी व्हा आणि माझ्या शिवाजी राजांची गडलक्ष्मी वाचवा आणि त्यांचं स्मारक वाचवा. हे मी गीत आपल्या समोर सादर करतोय. आदरणीय शाहीर युवराज पाटील, माझे गुरुवर्य रंगराव पाटील यांनी महाराष्ट्रभर पसरवलेलं गीत. आपलं कर्तृत्व झालं या वांझ, तरुणाईला चढला या माझ, डप घेताना वाटते लाज, रुसलं माझ्या सह्याद्रीचा वारा झेलण्यासाठी किल्ल्यांवर जा. तुमचे प्रेमाचे चाळे करण्यासाठी माझे किल्ले नाहीत. म्हणून किल्ल्यांची काय किल्ल्यांना वाटत असेल अशी प्रेमी युगल चाळे करताना दिसतात. इतिहासाचा अनुभव घेण्याच्या सह्याद्रीचा भराट वारा अंगावर घेण्यासाठी पाऊस अंगावर घेण्याचा पैसा खर्च करून माझ्या राजांच्या किल्ल्याच्या संवर्धनाचं काम करत आहे. अशा मावळ्यांना मानाचा मुद्रा आणि हे किल्ल्याचं वैभव वाचून भारत भूमीला वाटेल कमगला आदरणीय भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचं गीत सादर करून मी या कार्यक्रमाची सांगता करतोय. बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली, संविधान दिलं ज्याच्यावर आपला भारत देश
सार्वभौम झाला आणि प्रजासत्ताक दिनापासून आपला भारत प्रजासत्ताक झाला, जे प्रजेचं राज्य आहे, अशा घटनाकार महामानव बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना मी या गीतातून आदरांजली वाहतो आणि हे गीत या गीताने मी कार्यक्रमाची सांगता करतो. त्याआधी शाहीर विठ्ठल उमपांनी ज्या छोटंसं गाणं आहे, सर्वांचं खूप आवडतंय, मी ते सादर करतो, नंतर गीत घेतो. भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा पायगुण असा भारी जागा केला जग जेठीगा साधा उजेड हाथोरे त्याला तोकड आभाळे दुबळ्याला बळ घुंगराची वाजे काठीगा जन्मल भीम बाळे जन्मल भीम बाळे भीमाईच्या पोटीगा अन्यायाच्या छातडावर नाद भीमाचा गाजे. माझ्या लेखणीतून आलेली चारोळी आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण. अन्यायाच्या छातडावर नाद भीमाचा गाजे, घटना आणि संविधानाच्या हृदयात भीमराव माझे. ज्ञानशौर्याचे प्रतीक होता, ज्ञानशौर्याचे प्रतीक होता वाघ भीमराव माझा. अरे शिवरायांचा खरा मावळा होता भीम माझा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदरणीय वामनदादा कर्डकांनी कसा भीमाचं वादळ होतं आणि त्या आपल्या अल्पसंख्याक बांधवांना भीमाच्या वादळाने कसं आत्ताच्या सर्व पिढीस सोबत आणलं, ते गाणं वादळ वारा मी आपल्या समोर सादर करतोय. रक्त पिणारे सारे सारे रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळविणारा मी वादळ वारा वादळ वारा मी वादळ कामगारांचं रक्त, शेतकऱ्यांचं रक्त. मी तसकता शिवानी मी ज्योतिबाची गाणी मी तसकता शिवानी मी तसकता शिवानी मी ज्योतिबाची गाणी मी तसकता शिवानी मी विक्रांतीचा नारा नारा विक्रांतीचा नारा विक्रांतीचा नारा नारा विक्रांतीचा नारा बाबासाहेब आंबेडकर आहेत. दलितांच्या उद्धारासाठी माझ्या बाबांनी जन्म घेतला. अरे विषमतेला थारा देते जातो माझा वारा मी वादळ वारा वादळ वारा
पुन्हा एकदा स्वराज्य देशा या फेसबुक पेजचे मित्र मुरली बेडगे आणि त्यांचे बंधू यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. माझा कार्यक्रम कसा वाटला आहे नक्की कमेंटमधून कळू दे आपल्या. मी नंतर वेळेअभावी कमेंटला किंवा कुणाचं इथे उल्लेख करता आला नाही मला, उपस्थित सर्व प्रेक्षकांचा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.